मांड्या तयार झाल्या नाही, पोटऱ्या तयार झाल्या नाही, पोट्यावर कोण बुक्की मारली तर तुम्ही कासावीस होसाल. इथे काळजाच्या ठिकाणी जर त्यांनी पंच मारला तुम्ही कासावीस होऊन जाल. का? तर त्याचं कारण अजून तुमच्यात ती योग्यता झाली. मार खायला योग्यता लागते, शरीर बनवावं लागतं, कस लागते त्या ठिकाणी. आलं का लक्षात? तोपर्यंत तो पैलवान नाही होत. आपल्याला असं वाटतं उगाच काहीतरी काय टोला मारला बा क्रिकेटचा, आज षटकार. इथं बसून आपण गप्पा मारत असतो, मोबाईलवर म्हणा किंवा टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे, मारला षटकार, इकडे तिकडे काय पाहतं बसत गपचीप. तू रिकामा पाऊल आहे ना आणि त्याला षटकार मारतो तू, त्याला कळत नाही का ते? त्यावर तिथं आवड गोष्ट असते. आपण विनाकारण नावं ठेवत असतो, पण त्याला काय ते प्रॅक्टिस करत असताना त्याला काय त्रास होतो हे आपल्याला माहित नाही. साधी गोष्ट नाही. एखादा माणूस भजनाला गेला आणि तो भजनाला गेला तर काय भजन म्हणते, आणि तो भजनाला आला तरी ना काय येऊन राहिला राजा तू, अरे तुला ते एवढं काही येत नाही ना. त्याला सुरुवात केली, वेळ लागेल. कुठल्याही गोष्टीची आचार तुम्ही जो करता, आचार म्हणजे सातत्य. आलं का? आचार म्हणजे एखादी क्रिया तुम्ही करता त्याचं सातत्य जे आहे त्या सातत्यानं तुमच्यामध्ये एक प्रकारची योग्यता निर्माण होते. एखादा गायक जेव्हा गातो, आज लता मंगेशकरला लोक दिदी म्हणतात, अख्ख्या भारताची दिदी आहे, काली कलुती. कालीच होती ना, विचार करा. पण कोणी म्हणलं का तिला असं? नाही. काळा रंग आहे पण नाही म्हटलं, भारताची गान कोकिळा आहे, सगळ्यांची दिदी आहे. असं एवढा आदर का निर्माण झाला? योग्यता, कमवली योग्यता. चित्रपट सृष्टी सारख्या तलतलीमध्ये ती बाई राहिली, पण अगदी आपलं सगळं चारित्र्य तिने पाळलेलं आहे. कुणीच माणूस तिच्याकडे असं वाकडं बोट दाखवणार नाही की लता मंगेशकरने हे वाईट काम केलं बा. सोपी गोष्ट आहे योग्यता. इतकं सुंदर गाते, इतकं सुंदर गाते, ते गात असताना तिचं आयुष्य गेलं पूर्ण. त्याचा विचार करा. तिने आचार किती केलेला आहे त्या गोष्टीचा. तिला विचारलं पत्रकारांनी, म्हणजे तुम्ही हे असं आता गाता तर ते तुम्ही पंच काय करता? तर ती म्हणे, मला जसं कळत होतं, 8 वर्षाची होती मी, 7-8 वर्षाची, त्यावेळेला मी मला चिंच खूप आवडायची. चिंच, लिंबू वगैरे त्यावेळेस खाल्लेले आहेत, गुपचूप वगैरे त्यावेळेस खाल्ले. त्याच्यानंतर नाही, आता ती माझ्या जिभेवर त्याच वेळेची आठवण आहे म्हणे. त्याच्यानंतर ती चव नाही. आईस्क्रीम खाल्लं नाही, पेप्सी, कोका कोला, थंड पेय कधीच पिलं नाही. विचार करा, एका साध्या गाण्यासाठी आपलं गाणं चिरकाळ टिकलं पाहिजे, आपला आवाज टिकला पाहिजे, यासाठी केवढं मोठं बलिदान त्या मला दिलं. सोपं काम आहे का? तो आचार आहे तिचा त्या संगीत क्षेत्रामधला. ज्याने तो केला त्याची ती योग्यता आहे, आणि मग त्याला तिथे बसवलं. आवड गोष्ट. इकडे पांढरकवड याला कार्यक्रम झाला आहे, मी इथे यवतमाळ शाळेत हेमामालिनी बोलवली. आता ती एखादं नृत्य करून दाखवणारच. मला वाटतं इथे आली तर तिने एक नृत्य भरतनाट्यम करून दाखवलं. कला आहे ती. कलेकडं कलेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. येड उठलं पाहता पाहता पसंत 3 पुस्तकों के सामने मत नाचना. ऐकाने गेले पोलिसांनी पकडलं, जो रोड रट्टे दिले, झोपत बाहेर गेलं. तर ती सुद्धा 10 मिनिटं हसत होती म्हणजे. विनोदाचा भाग सोडून द्या, आता योग्यता काय आहे ते बघितली पाहिजे की नाही. कोणालाही असं वाटतं हे सगळं मलाच मिळालं पाहिजे. अरे बाबा, तू योग्यता अगोदर बनव, मग तुला मिळेल ना. परमेश्वराची प्राप्ती जर तुला पाहिजे तर त्या पद्धतीचं तुला आचार करावा लागेल ना. तुला शिक्षक व्हायचं आहे, तुला पगार पाहिजे गव्हर्नमेंट कडून, तर तुला त्या पद्धतीचा आचार करावा लागेल ना. तुला गायक बनायचंय,
तुला गायनाचा रियाज करावा लागेल ना, तो आचार करावा लागेल. आंबट खाता येणार नाही तुला, झोपीवर कंट्रोल ठेवावा लागेल, जास्त हे करता येणार नाही, कुठले पदार्थ खाता येणार नाही. गायन करत असताना गळ्याला व्यवस्थित रित्या त्याला आराम द्यावा लागेल, त्याच पट्टीमध्ये गावं लागेल. लता मंगेशकरची मुलाखत पाहताना ऐकताना तुम्ही कधी पाहिलं तिच्या आवाजामध्ये चढवता अगदी शांत बोलली, अगदी शांत, कधीच आरडली नाही, ओरडली नाही. आपण तर पोरग जर समजा तिथं बाहेर होतं हे का म्हणलं गळा फुटायची पडली, कसा आवाज तिकडे आचार आहे, तो सगळ्याचा आचार आहे. त्याचा प्रत्येक गोष्टी तुम्हाला गृहिणी बनायचंय, उत्कृष्ट गृहिणी बनायचंय. काय काय म्हणते, काय करा, आमच्या घरात आम्हाला सन्मानच नाही, कोणी चांगलं बोलत नाही, कोणी चांगलं, तुम्ही चांगलं बोला, आचार करा. तो एक आचार आहे, घराचा आचार आहे. घरामध्ये कसं वागलं पाहिजे हा आचार आहे. घरातले तुम्ही चांगले व्हाल, उत्कृष्ट व्हाल. तुम्हाला काकू, मामी, आजी, आजोबा असं म्हणतील, तुम्हाला मान मानता येतील, पण तुम्हाला तसं वागता आलं पाहिजे. मोठ्याशी तसं वागता आलं पाहिजे, लहानाशी तसं वागता आलं पाहिजे, सगळ्याशी प्रेमानं वागता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे सगळे जे आयाम आहेत ना, हे सगळे तुम्हाला व्यवस्थित सांभाळता आले पाहिजे. तो आचार अत्यंत महत्वाचा, आणि माणूस आचारानं घडत असतो. आचारानं घडतो. आज जगामध्ये जितके सक्सेस लोक आहेत ना, सक्सेस लोकांची यादी जर तुम्ही केली, एका विदेशी माणसानं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही मुद्दे टाकले, यादी दिली. जगात 3000 लोकांचे सक्सेसफुल झालेले आहेत, यशस्वी झालेले आहे, यशस्वी लोकांची यादी छापली त्यांनी आणि त्याच्यावर रिसर्च केला किंवा या सगळ्या लोकांमध्ये काय असं घडलेलं आहे की हे सगळे यशस्वी झाले. आपल्याला यशस्वी तर व्हावं वाटतं, सक्सेस व्हावं वाटतं, पण आपल्याकडे आचार नाही आहे. यश कसं प्राप्त होईल? आचार लागेल ना. तर त्यांनी त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे की या सर्व 3000 लोकांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. मग कोणत्या कोणत्या गोष्टी कॉमन आहेत त्याची त्यांनी यादी दिली. नंबर 1, त्यांनी सांगितलं हे सगळे सक्सेस लोक जेवढे आहेत जगातले, या 3000 लोकांमध्ये एकही मांसाहारी नाही. पहिला मुद्दा लक्षात घ्या, सगळे शाकाहारी. दुसरा मुद्दा, एकही मद्यपान करत नाही. एकही माणूस मद्यपी नाही. बिमार पडला किंवा थकला मग संध्याकाळी थोडीशी घेऊ द्या असे काही आहे. आम्ही काही लोकांना त्रास देतो का, संध्याकाळी घेतो बा. वाईट ते वाईटच, अलग अलग लक्षात. ते कधी बी वाईट असं नाही की ते कधी तर चांगलं असते बा, असं नाही. वाईट ते वाईट. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मद्यपान हे करत नाही. 3000 लोकांमधला एकही माणूस मद्यपान करत नाही. तिसरी गोष्ट सांगितली की 3000च्या 3000 लोक सगळे आस्तिक आहेत. एकही नास्तिक नाही, हे सगळे यशस्वी, एकही नास्तिक नाही. चौथी गोष्ट त्यांनी सांगितली की या सगळ्यामधला एकही माणूस कधी कुणाला अभद्र बोलला नाही, अर्वाच्य कधीच बोलला नाही. अवघड आहे का? शिवी कधीच दिली नाही. 3000 लोकांमध्ये एकाने सुद्धा नाही. पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली, या सगळ्यांमध्ये आई वडिलांना एकानंही वृद्धाश्रमात पाठवलेलं नाही. आई वडिलांची आणि सातवी गोष्ट ते तो सांगतो, या सगळ्यांमध्ये प्रत्येक माणूस 5 वाजताच्या नंतर
आणि बाकी त्या पुस्तकाची नुसती यादी दिली त्या माणसांची. पुस्तकाचं नाव मला आता आठवत नाही काय, परंतु मी ते वाचलं होते का पुस्तकात. विचार, आम्हाला यश जर पाहिजे असेल, आम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल, तर आम्हाला दुःखामधून जावं लागेल. सुख तसं भेटत नाही. कशामधून जावं लागेल? आचार करत असताना होणारा दुःख जे होणारा त्रास आहे तो आम्हाला सहन करावा लागेल, तरच आमची योग्यता निर्माण होईल, आमच्यामध्ये पात्रता निर्माण होईल. मग पात्र माणसं बघा, तुम्ही भारतातली माणसं बघा जी पात्र आहेत. साधी गोष्ट घ्या, महात्मा गांधी बघा. या माणसाकडे कसा याचा आचार, बॅरिस्टर झालेला माणूस. त्या काळात दोनच बॅरिस्टर महात्मा गांधीच्या काळात विदेशातून शिकून आलेले. एक कोण, काय नाव त्यांचं, एक महात्मा गांधी आणि दुसरे विनायक दामोदर सावरकर. दोनच बॅरिस्टर. एक बॅरिस्टर जेव्हा भारतामध्ये एवढा परेशान करतो, इंग्रजांनी पाहिलं, दुसरा बॅरिस्टर शिकून भारतात आल्यावर भारताचं वाटोळच म्हटलं. तिकडच्या तिकडच त्याच्यावर केस टाकली आणि तिकडून त्याला कारागृहात पाठवलं. भारतात जेव्हा तो आलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये फुलांचे हार नाही पडले स्वागतासाठी. कशाचे हार पडले? लोखंडी हातकड्या पायबिड्या. त्यांनी स्वागत झालेलं आहे. उभं लोक नाव नाही घेणे. आचार तो अत्यंत महत्वाचा आहे. महात्मा गांधीकडे बघा, बघितल्यानंतर त्यांच्या अंगावरती धोतर एक फक्त उघडे आहे, त्याला पंचांग गुडघ्यापर्यंत, बस एवढंच वस्त्र अंगावरती. पण अंगात दम आहे का? डिग्रीट पासून चालताना हातात काढून, बरोबर, डोळ्यात दिसत नाही, काढ दिला तर चष्मा. पण चले जाओ म्हटले, अख्खा भारत गदगद हल्ला. कशामुळे? योग्यता अगोदर ती कमवलेली आहे, योग्यता कमवलेली आहे. सर्वांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली त्यांनी. त्यावेळेस इंग्रज सरकार घाबरलो. क्रांतिकारी लोकांनी सगळं किपळो करून सोडलेलं आहे. आता हे म्हातारं म्हणतात चले जाओ. त्यांनी विचार केला, एरवीच तर क्रांतिकारी लोक ऐकत नाही, आणि याही माणसानं जर समजा आव्हान दिलं देशाला क्रांतीचं, आणि क्रांतीचा मार्ग जर अवलंब केला, तर आपलं काहीच खरं नाही. आपण एकही इथून बाजून जाणार नाही, चटणीच होणार. पडून गेलो. नाईलाज म्हणून सोडून गेले. पण हे कशामुळे घडलं? योग्यता. देश स्वतंत्र झाला या लोकांच्या योग्यतेने आहे, यांच्या पात्रतेने आहे. यांनी स्वतःला तसं बनवलं, पात्र बनवलं. आम्ही जेव्हा बघतो महात्मा गांधी पहाटे उठायचे, असं सांगतात की बा एक दिवशी इतकी थंडी पडली, घागरीमधलं जे पाणी आहे त्याच्यावर बर्फाचा थर साचला, एवढी थंडी, तरी ते त्यावेळेला उठले. सोपं नाही बा. कोणी माणूस असेल त्याच्या सद्गुणाकडे बघा, त्याच्याकडे जे चांगले गुण आहेत ना ते टिपा, ते आपल्या कामाचे आहे. बाकीचे मी महात्मा गांधीची बाजू घेणारा माणूस आहे असंही नाही. चांगुलपणा जेवढा आहे तेवढा घ्यायचा, बाकीचं आपल्याला घेतले नाही. त्याचा आचार फार महत्वाचा. आणि गीता पुढे गेली त्यांनी. ही फार महत्वाची गोष्ट. तुकडोजी बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इकडे मध्य प्रदेशमध्ये
अर्ध्याच्या वर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अर्धा जवळ जवळ लोकांना जागृत केलेलं आहे. रात्र अपरात्र फिरायचे, भजन करायचे, नाही का, लोकांना जागृत करायचे. सर्वसामान्य शेतकरी माणसाला अरे बाबा उठा, चला देशाचं रक्षण करा, तुमच्यामध्ये ताकद आहे. काय सुंदर बोलणं, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे और भक्त बनेगी सेना. तर सेनेची गरज काय? दगड उचला ना, तुमच्याकडे हत्यार नाही घ्यायचं, दगड उचला, सगळ्यांना 2-2 दगड उचला आणि इंग्रज पळून जातील. किती दगड आहेत आपल्याकडे? तयारी तर दाखवा, आम्ही दगड मारू शकतो. मारू नका पण दाखवा तर नाही. ही पात्रता त्यांनी निर्माण करायला किती वेळ लागला असेल. लोक विनाकारण मानत नाही हो. कोणी कुणाला विनाकारण कुठल्या गोष्टीला हे होत नाही, प्रवृत्त होत नाही, आकर्षित होत नाही. त्याचा त्याग असतो त्या गोष्टीच्या पाठीमागे. आणि म्हणून सुभाषितकार वर्णन करतात, आचार परमो धर्म, आचार परमं तप, आचार परमं ज्ञानम, आचारात किम न साध्यते. काय साध्य होणार नाही म्हणजे आचाराने? सगळं साध्य होईल. आचार परमो धर्म, आचार हा परम धर्म आहे, श्रेष्ठ धर्म आहे. आचार धर्म आहे. आचार परमं तप, आचारच श्रेष्ठ असं तप आहे. आचार परमं ज्ञानम, आचारच परम ज्ञान आहे. आणि आचारात किंवा साध्यते, आचाराने काय साध्य होणार नाही? सगळं साध्य होईल. तुम्हाला बिमारी झाली, डॉक्टर काय करतो? तुम्हाला सांगतो की ही बिमारी दुरुस्त व्हायची, तुम्हाला असं असं पथ्य पाळावं लागेल. शुगर झाली, डॉक्टर म्हणते गोळ्यात देतो काय, पण तुम्हाला पथ्य मात्र पाळावं लागेल. तरी गोड खाता येणार नाही. गोड साहेब गुळाचं खातो ना, गुळाचं नाही, मधाचं नाही, नाटकं करू नका, काही गोड चालत नाही. जेवढं अन्नामध्ये आहे तेवढं गोड खा, बाकीचं चालत नाही. वाढली तर माझ्याकडे येऊ नका, शरीरातले पार्ट डॅमेज होतात, छान पडत. आचार, तो सांगतो तुमचा आचार बिघडलेला आहे. काय? तुमचा जगण्याचा आचार बिघडला खाण्यापानामधला, आणि त्याच्यामुळे तुम्ही रोगी बनला. आणि तुम्हाला दुरुस्त व्हायचंय. आता पथ्य तुम्हाला, तो पथ्य हा काय? आचार आहे. तर तुम्ही दुरुस्त राहाल, अन्यथा दुरुस्त राहणार नाही. ताप आली, डॉक्टर काय म्हणतात? ताप आली बाबा, आंबट खाऊ नका, ठीक आहे, तेलकट खाऊ नका 2-3 दिवस. गोळ्या औषधी घ्या, आराम करा, आणि त्याच्यात जर समजा भज्याचा वास आला, एक 2-4 खावाच, मग वास होऊ दे. काही भाऊ बिमारी जाऊ दे. अच्छा, हा लोक कामाचा नाही आहे. बारीक बारीक गोष्टी येतो. काय काही लोक म्हणतात बा ते इकडचं चालत नाही, तिकडचं चालत नाही. आपल्या पद्धत लय अवघड आले, बंधन आहेत. म्हणजे नाही, इकडं खाऊ नका, तिकडं खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, आणि त्याचं खाऊ नका, त्याचं खाऊ नका. म्हणजे खाण्यासाठी जन्म आहे ना तुझा, गंमत आहे. बरं, काही माणसांना एवढी म्हणजे खाण्याची आवड असते, रस्त्यात चालले ना प्रत्येक हॉटेल पाहतील, प्रत्येक हॉटेलवर वेगवेगळे पदार्थ खातील. मग निघलो कशासाठी? खाण्यासाठी. आवड आहे. देवानं जीवन काय दिलं? खायला. काय प्रश्न विचारतील? काय नाही. आपण तोंड कशाला दिलं? नाही, खायला दिलं. सगळं बिघडल्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब आता काय करावं? अवघड आहे. डॉक्टर बोलतात किती कठीण. आमच्या सोबत आमचा एक गायक होता मागच्या पिरियडमध्ये, तिथं नागपूरला आलो, तिथे भागवत होतो.
ते कार्यक्रम होता. आता हा मोठ्या असं जेवायला समोर बसायचा माझ्या जवळ बसत नव्हता. बाबाच्या जवळ बसलं का मग थोडी खाता येईल बाजूला बघायचं. मग ते डबल कधी दुसरं असेल तर माझा तो सांगायचा बाबा त्यानं 5 वाट्या कडी पिऊ आज म्हणतो का म्हणतो लिटर मध्ये पण 5 वाट्या कडी पिऊ. आणि ते आंबट काय खराब व्हायचा आणि मग ते गाठाला त्रास व्हायचा त्याला जसा पुढेला बरं ना. अरे आचार आहे हो, प्रत्येक गोष्टीचा आचार आहे. पण आम्हाला आचार नाही पाहिजे, आम्हाला आचार पाहिजे. आंब्याचा आचार, लिंबाचा आचार ते पाहिजे आम्हाला. चावून आहे त्रास नको. आचार म्हणजे त्रास. तुम्हाला शरीराला होणारा त्रास, मनाला होणारा त्रास हा आचारच आहे. लक्षात घ्या. तुमच्या डोळ्यामध्ये ताकद आली पाहिजे, सामर्थ्य आलं पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही जर फोकस केला एखाद्या गोष्टीवरती, ज्याला त्राटक असं म्हणतात. काय म्हणतात? त्राटक. नजर बंद न करता, आपली न लावून देता एखाद्या बिंदूकडे तुम्ही पाहण्याचा जर अभ्यास केला सतत आणि मग नंतर एक दिव्याची ज्योत त्याच्याकडे तुम्ही पाहण्याचा अभ्यास केला, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये एवढी पात्रता येते की तुम्ही मग नंतर सूर्याकडे सुद्धा पाहू शकता. काय बोललेला आहे? अभ्यास. त्या डोळ्यांचा रियाज, त्याची पात्रता झाली. आता उठले तुम्ही सूर्याकडे गेला, मी बघतो सूर्याला, बघता येईल का? नाही, तसं नाही जमत. आलं का? कोणी उठायचं आणि मग तुम्ही दीक्षाच घेणार आहे. कशाला? जेव्हा भेटत नाही तिकडे दक्षिण मिळत नाही. रिकामे काम नका करू, ते धर्म करा पाहिजे. दीक्षा घेऊन पंथ खराब नका करू. तुम्ही दीक्षा घ्यायची, लुंगी नेसायची, बिड्या प्यायच्या, तंबाखू खायची, पांढऱ्या उभं राहायचं आणि लोक मग यजमान लोकांना म्हणतात अरे काय तुमचे वाढ उभं राहिले हो. आचार फार महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचा आचार आहे आणि त्या आचारानं माणसामध्ये योग्यता निर्माण होते. योग्यता अशी निर्माण नाही होत, आचारानंच होते. बघा जितके इतिहासामध्ये आपण पात्र बघतो ते सगळे पात्र आचार. आता सर्वज्ञ तुम्ही जर बघितलं, परमेश्वर भगवंत परमेश्वर आहे असं म्हणून थोडस विचार बाजूला ठेवा. एक माणूस म्हणून भगवंताकडे बघा आणि मग भगवंतामध्ये किती बदल झाले. सालकडीला जेव्हा भगवंत येतात, चक्रधर भगवंत, तर 12 वर्ष मौन राहतात. गप राहण्याचा आचार. किती वर्ष? 12 वर्ष मौन आहे. बघा ना, बघा ना, 10 दिवस ठेवा देवाला मिळा स्मरणाचा. गप बसा ना, गप बसूच वाटत नाही. घरी तर चालूच असतं, इथं आल्यावर तू विसरून काय माहिती काय गरज आहे तिकडच राहते ना. आम्ही आमच्याचं काय झालं म्हणून तिकडं तुझं काय होते ते पाया. थोडं तर शांत बसा. मी म्हणतो हा अभ्यास नाही आपल्याला. म्हणून काही मौन धरणारे सुद्धा मौन धरतात. ठीक आहे बा, मौन धरायचं, मौन धरतात. पण मौन धरताना सुद्धा त्यांच्यामध्ये संयम राहत नाही. अभ्यास नाही म्हणून अभ्यास. आमच्याकडे वाळकरी संप्रदायाचा माणूस गेला आता तो विचार, त्याच्याबद्दल वाईट नाही बोलत आपण, पण तो दर एकादशीला पंढरपूरला राहायचा. आणि एखाद्या एकादशीला जर काम असतो घरी थांबला तिला कदाचित, तर त्या दिवशी तो मौन असायचा दिवसभर. पण मौन असायचं तर मग ते चिडायचं, तर राग यायचा. तो कागदावर तो शिव्या लिहायचा आणि मग त्याच्या हातात घ्यायचा. अवघड कधी त्याच्यापेक्षा बोललं आतमध्ये एवढं सांगलं बेकार ते बोलून मोकळा होता. मोकळं तरी कर त्याला. आवडेल आचारच नाही. स्वामी चक्रधर महाराजांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं 12 वर्ष मौन आहेत बघून. 12 वर्ष, 1-2 दिवस नाही आहेत, 12 वर्ष. आणि मौन सोडलं तर कशासाठी सोडलं
सशाचे प्राण वाचवण्यासाठी सोडले. एका गरीब प्राण्याचे प्राण चाललेले, तो संकटात सापडला म्हणून मौन सोडलं. आणि म्हणून वाणीमध्ये सामर्थ्य आहे, परमेश्वर आहे म्हणून सामर्थ्य आहे, हे ठीक आहे. पण तुम्ही असं जर केलं तर तुमच्या वाणीत सुद्धा सामर्थ्य आहे. आचरण काही साध्य होतं, लक्षात ठेवा, काही साध्य. विदेशामध्ये एक आता ऐकली माहिती एक बाई होती आणि ती त्राटक करायची, त्राटक. तर ती एवढी प्रसिद्ध झाली तर तिचे प्रोग्राम असायचे, कार्यक्रम. तर ती ज्यावेळेस त्या प्रोग्राम मध्ये यायची ना, त्या बरं एका महिन्यातून एकच प्रोग्राम करायची. आल्यानंतर ती काय करायची माहितीये, आता हा इकडचा पुढचा मोबाईल आहे ना, असे नजरेनं तो मोबाईल उचलायची, बाजूला नजरेनं भांडे उचलायची, बाजूला ठेवायची, पुढच्या उचलून नजरेनं सगळं काम करायचं. ताकद तिच्या नजरेमध्ये, आणि इतकी फोकस होती त्या नजरेवरती तिची, एवढं फोकस करायची पुढच्या पदार्थावरती की ते पदार्थ हालायचं, जड वस्तू हालायची आणि तिचा आदेश मारायचा, एवढी ताकद. तर त्याच्यानंतर एक महिना मात्र ती काहीच करत. तिला विचारलं पत्रकारांनी, ती नेहमी का करू शकत नाही? ती म्हणे नाही, शक्ती गेली म्हणे, मला पुन्हा प्राप्त करायची. अच्छा, सोपं नाही, कुठली गोष्ट सोपी नाही, लक्षात घ्या. अरे शिक्षकाला जेव्हा शिकवावं लागतं शाळेमध्ये जाऊन, तर तो घरी अभ्यास करतो, त्याचं चिंतन करतो. जरी पाठ असलं तरी तो टिपणं काढतो, त्याचं चिंतन करतो आणि मग विद्यार्थ्यांपुढे जाऊन सांगतो. आणि मग विद्यार्थ्यांपुढे जाऊन सांगत असताना तो फळ्याकडे पाहून बोलत नाही, तो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाहून बोलतो. आणि विद्यार्थी आहे, आम्ही जर फळ्याकडे पाहिलं तर विद्यार्थी वाढत सेल आहे, अवघडच विद्यार्थी नाही का. अच्छा, त्याच्याशिवाय योग्यता आणि किंवा योग्यताचा अर्थपात्रता ती आपल्यामध्ये येत नाही, येतच नाही. मग आम्हाला पात्रता यायची असेल तर आम्हाला आचार करावा लागेल, लक्षात ठेवा. सुरुवातीला गाडगे बाबाला लोकांनी वाईट म्हणलं असेल, काय चाललं काही करतात. आम्हाला चुकलेलं, आम्ही काही परमिशनची मंडळी यायची, काही गाडी जळगावची,